शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय इत्यादी क्षेत्रात अनेक जण यशस्वी होत आहेत. यामध्येच ससापालन हा कमी गुंतवणुकीतून जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय ठरतो. आज आपण एका तरुणाच्या ससापालन व्यवसायाबद्दल पाहणार आहोत. छत्तीसगड येथील कुरुड जिल्ह्यातील तरुण निरंजन देवांगन यांनी त्यांच्या कॉलेजच्या काळात सुरुवातीला केवळ छंद म्हणून 2018 मध्ये 2 सशापासून या व्यवसायाला सुरुवात केली. जेव्हा त्यांच्याकडे खूप ससे जमा झाले तेव्हा त्यांना विकण्याची कल्पना नव्हती. त्यामुळे यूट्यूब आणि गुगलवरून अधिक माहिती घेऊन त्यांनी 2021 मध्ये देवांगन पेट्स फार्म या नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. ते प्रामुख्याने ससे आणि गिनी पिगचे पालन करतात. त्यांच्याकडे सशांच्या एकूण 14 प्रकारच्या जाती आहेत. यामध्ये न्यूझीलंड व्हाईट, ब्राऊन जॉईंट, डच, लूप रॅबिट, त्याचबरोबर इतर जातींमध्ये ग्रे जॉईंट, ब्लॅक जॉईंट, कॅलिफोर्निया यांचा समावेश होतो. ते सांगतात की ससापालन हे 2 मुख्य पद्धतीने केले जाते, केज सिस्टीम आणि कॉलनी सिस्टीम. केज सिस्टीममध्ये ससे पिंजऱ्यात ठेवले जातात आणि कॉलनी सिस्टीम यामध्ये ससे जमिनीवर मोकळे सोडले जातात. निरंजन यांनी स्वतःच पिंजरे तयार केलेत. पिंजऱ्यामध्ये फीडर बॉक्स आणि ड्रिंकर बसवलेले आहेत. त्यामुळे सशांना खाद्य आणि पाणी देण्यासाठी पिंजरा उघडण्याची गरज लागत नाही. या सशांना दिवसातून 2 वेळा त्यांचा प्रिय आहार हिरवा चारा दिला जातो. ते युनिट बेसवर काम करतात. एका युनिटमध्ये 7 मादी आणि 3 नर अशा एकूण 10 सशांचा समावेश असतो. एका युनिटमधून साधारणपणे 12 ते 15 हजार निव्वळ नफा मिळत असून सध्या वार्षिक उलाढाल 10 लाखापर्यंत होत असल्याचं ते सांगतात. कमी जागा, कमी खर्च आणि थेट विक्री यामुळे हा व्यवसाय फायदेशीर ठरत असल्याचं निरंजन सांगतात. तर तुम्हाला निरंजन यांचा हा ससापालन व्यवसाय कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्यवसायाबद्दल जाणून घेण्यासाठी आताच आमच्या उद्योग मंत्रा इंस्टा व फेसबुक पेजला फॉलो करा.